श्री ओ तू तुझी चेन अशीच ठेवली होतीस तिथे? नाही, माझी चेन तर मी घातली आहे. मग ही कोणाची आहे? ही चेन इकडे कशी काय? ही तर जान्हवीची चेन आहे. अगं मी तिला लग्नानंतर घेतली होती. माझी लकी चेन आहे असं म्हणायची ती. ही चेन घातल्यानंतर तिला लग्नानंतरचे गोड दिवस आठवतात असं म्हणायची. जान्हवीची चेन माझ्या लक्षातच नाही आलं. तिची आवडती चेन आहे, लकी चेन आहे. श्री ही त्या दिवशी गळ्यात घातली असती तर अपघात झाला नसता का रे? आई, आता त्या दिवसाचा विचार करायचा नाही. ठेवून द्या ते. आई, कसला विचार करतेस? श्री ही तिची लकी चेन आहे ना? मग ही गळ्यात घातली तर तिला सगळं आठवेल का रे? काय करायचंय? नाही काय नाही. एक मिनिट थांबा. काय झालं? तुम्ही बसता का इथे? या बसा, या. पाणी पिता थोडंसं. नितीन काय ते? चहा घेऊन ये जा पटकन. पटकन आण. काय झालं? काहीच नाही. ते असं झालं, डोळ्यात पाणी. मी काही मदत करू शकते का तुम्हाला? आता फक्त तूच मदत करू शकतेस. आनंदाने करेन. सांगा ना काय करायचंय? तुम्हाला अकाउंट उघडायचंय, तुम्हाला एफडी करायची आहे, तुमचं पेन्शनचं काही काम आहे की तुम्हाला लॉकर उघडायचं आहे? नाही काही नाही. तुम्हाला काही त्रास होतोय का आई? नाही का बाळा? काहीच नाही.
चहा गेले त्या? अरे ऐक, त्या मॅडम बसल्या होत्या ना आता इथे, त्या चेन विसरून गेल्यात त्यांची. तू हे धर, जा पटकन, त्या इथेच असतील, जा पटकन देऊन ये त्यांना. अरे जा पटकन, जातील त्या. का अशा गेल्या असतील ग त्या? कदाचित त्यांना बिचाऱ्यांना काहीतरी त्रास होत होता. हो ग, माहितीये. तुला कसं माहित? कसं माहित म्हणजे दिसत होतं ना त्यांच्या चेहऱ्यावर. किती प्रकारची माणसं भेटत असतात ना आपल्याला इथे. ताई, हं? ही घे चेन. नाही भेटल्या त्या मॅडम, निघून गेल्या होत्या. गीता, काय करायचं या चेनचं? ठेव तुझ्याकडेच, त्या आल्या की परत कर त्यांना. अगं पण सोन्याची आहे ही. असू दे, जपून ठेव तुझ्याकडे. हाय, काय हल्ली तुम्ही सारखा रेडिओ ऐकत असता? सॉरी, आता बोला, काय म्हणत होतात? काय नाही. कशा आहात? मी मस्त, नेहमी सारखी. तुम्ही कसे आहात? मस्त, नेहमी सारखाच. आणि आज चक्क माझ्या आधी आलायत. मला सगळीकडेच तुमच्या आधी पोचायचंय. अगदी वर सुद्धा. तुम्ही वर जाण्याची वगैरे भाषा का करताय? तुमच्या मनात असे डिप्रेसिंग विचार यायला लागलेत का? ऐका माझं, प्लीज तुम्ही मला सांगता, माझ्याशी शेअर करा, पण प्लीज असे भलते सलते विचार नका येऊ देऊ हो मनात. काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? हा, नाही 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 नाही, एवढं काही नाहीये. एक मिनिट, तुम्ही मला सांगा, तुमच्या घरी कोण असतं? का? मला काही तुमची लक्षणं ठीक दिसत नाहीये. तुम्ही पटकन सांगा, तुमच्या घरी कोण असतं? कोण असतात म्हणजे सगळेच असतात. आई, बाबा, आजी, काकू, दुसरी काकू, मावशी, आत्या, सगळेच असतात. काहीही? हा, का म्हणजे हल्ली इतकी माणसं असतात का घरात? हो, माझ्या घरात आहेत. नाही, मला नाही खरं वाटत. तुम्ही माझ्या घरी या आणि बघा. म्हणजे मुंबईतच आहे ना तुमचं घर? हो, म्हणजे काय? आणि खरं खरं आहे ना, का असंच काहीतरी सांगताय बोलायचं म्हणून? तुम्हाला पटत नसेल ना तर माझ्या घरी या आणि चेक करा. मी घरच्यांना सांगे ना घरी आले तर सगळं. काय सांगाल? यांना सांभाळा म्हणून. भलता सलता विचार करतायत, काहीतरी फार वाहवत चाललेत. असं सांगाल तुम्ही माझ्या घरच्यांना? हो, म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल तर सांगावंच लागेल ना मला घरच्यांना. मग जर काउन्सिलिंगची वगैरे गरज असेल तर तुमच्या घरातले करू शकतील. आणि हा, डोंट वरी, मी तुमची लव्ह स्टोरी नाही सांगणार. ती माहितीये त्यांना ऑलरेडी. शक्यच नाही. अहो, खरंच माहितीये घरच्यांना. म्हणजे सगळं? अगदी सगळं. म्हणजे तुम्ही अजूनही तिच्या प्रेमात आहात? ही अशी वाट बघताय तिची, हे सुद्धा? हो, हे सुद्धा. नाही, मला नाही खरं वाटत. तुम्ही माझ्या घरी याच. आता ना मला तुमचं सगळंच खोटं वाटायला लागलंय. तुम्ही गंमत करताय ना माझी? तुम्ही घरी येताय का आत्ता? आता
नाही, हा म्हणजे ते मी अहो काय तुम्ही आत्ताच म्हणालात ना मी तुमच्या घरी येईन म्हणून. ते तर मी तुम्हाला घाबरवण्यासाठी म्हणाले होते. अच्छा, म्हणजे तुमच्या मनात जे नसतं ते तुम्ही बोलता का? नाही नाही, असं काही नाहीये. मला तर वाटलं होतं तुम्ही शब्द पाळणाऱ्यांपैकी वगैरे असाल. एक मिनिट, मी शब्द पाळते हा. आणि तुम्ही कसं असं म्हणू शकता? तुम्ही ओळखता मला? तुम्हाला काय माहिती? मग हे काय आता करताय? अचानक शब्द फिरवलेतच की तुम्ही उलट बोलताय. मी उलट बोलले नाहीये. मग हे काय केलं? अहो पण मी तुमच्या घरी येईन असं सिरियसली म्हणाले नव्हतेच. तेच तर मी म्हणतोय, तुमच्या मनात जे नसतं ते तुम्ही बोलता. असं काही नाहीये. आता दिसलं तरी तसंच. हे बघा, मी शब्द पाळते. मग ते माझ्या घरी येऊन सिद्ध करून दाखवा. ओके फाईन, उद्या येते. उद्या नाही, उद्या नको. त्यापेक्षा तुम्ही येत्या 27 तारखेला घरी या. का 27 ला काय? ते मी तुम्हाला सांगेन नंतर. ठीक आहे. प्रॉमिस? आओ एक मिनिट, तुमच्या इतकं वाईट मला आजपर्यंत कुणीच वागवलेलं नाहीये. तुम्ही खोटारडं ठरवलंत मला. तुम्ही माझ्या घरी येऊन सिद्ध करून दाखवा, मी लगेच माफी मागेन. तुम्हाला मागावीच लागेल, कळलं? कारण मी माझा वेळ आणि माझा शब्द दोन्ही पाळते. तुमच्यासारखं नाहीये. ओ हॅलो, मी शब्द आणि वेळ पाळत नाही हे कोणी सांगितलं तुम्हाला? मला वाटलं तुमच्याकडे बघून तसं. आणि तसंही तुमच्या ते आहेत ना अशाच कुणीतरी, त्यांच्या मागे वेळ पाळणं कसं जमणार आहे तुम्हाला? आओ हाय. बाय. एक मिनिट. का? अरे मला जरा जायचंय. बाय. चिडलीस वाटतं. बांध. आता तूही माझ्याबद्दल अंदाज बांध. मुळात काय आहे ना, आपण काय वागतो ह्याबद्दल समोरच्याने काय विचार करायचा किंवा काय अर्थ काढायचा हे आपल्या हातात असतं का? मग आपल्या मनात असो किंवा नसो, काय फरक पडतो? हो. बरोबर आहे तुझं म्हणणं, पण आज अचानक असं का वाटलं तुला? ते तुझे बॉस. त्यांनी काय केलं? ओळख ना पाळक. उगाच निष्कर्ष काढून मोकळं व्हायचं. जान्हवी, नाही असं नाहीये. तुम्ही ओळखता की नाही एकमेकांना? नाही, आय मीन तुम्ही आता एकमेकांना ओळखायला लागलेला आहात की नाही? मग आणि ते तसे नाहीये ग, काही कारणामुळे. एक मिनिट, तू त्यांची बाजू घेऊ नकोस. तू माझा मित्र आहेस, माझी बाजू घे तू. ओके ऍग्रीड. तर तुझे ते बॉस, एकतर ती त्यांची कोण आहे ना अशीच कुणीतरी, तिच्या विचारातून त्यांना फुरसत मिळत नाही, सतत तिच्या विचारात असतात. आपल्या बोलण्याकडे तर त्यांचं थोडंसंच लक्ष असतं. ते तरी असतं का माहिती नाही, तरी आपण कसा शब्द पाळत नाही ह्याबद्दल आरोप करायचे हे बरोबर आहे? आपण त्यांच्या भल्याचा विचार करायचा, ते मात्र तिचाच विचार करणार. तरी चुकीचे आपणच असतो. कळतंय का तुला मी काय म्हणते ते? हो, मला सगळं कळतंय जान्हवी. बघ ना, मला इतका राग आला होता माहिती त्यांचा. त्यांनी अविश्वास दाखवला रे माझ्यावर. दिसतोय ना, राग दिसतोय. असो, आपण काय करणार ना, आपल्याला योग्य वाटेल ते आपण करत राहायचं. इतरांना बाकी कुणाच्या विचारातून फुरसत मिळाली तर आपल्या वागण्याचा नीट विचार करू शकतील अशी आशा करायची आपण. असो, चल मी निघते आता. बाय. ओके, बाय. टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात.
अगर आपसे कोई खफा हो, कोणी रुसलं असेल, रागावलं असेल, तो भाई मनाओ उसको. जस्ट कॉल जेडी. माझ्याकडे मेसेज द्या, मी लगेच तुमचा लव्ह मेसेज पोहोचवेन तुमच्या व्यक्तीपर्यंत, तुमच्या आवडत्या व्यक्तीपर्यंत. माझ्याशी बोलायचंय तर हा घ्या माझा नंबर 022-643-431217. तर बघूया कोण कुणाला लव्ह मेसेज देत आहे. नमस्कार, मी श्रीरंग गोखले बोलतोय. ओके श्रीरंग, तुम्हाला कुणाला मेसेज द्यायचाय? मला गाणं डेडिकेट करायचंय मिस अशीच कोणीतरी यांना. नाव दॅट्स ओरिजिनल. हे खरं नाव आहे का? हो, हे खरं नाव आहे त्यांचं. म्हणजे मिस नाव अशीच आणि आडनाव कोणीतरी. वाह वाह वाह. आता आपण ऐकणार आहोत अ मेसेज डेडिकेटेड बाय मिस्टर श्रीरंग गोखले. मिस्टर श्रीरंग गोखले यांनी निरोप दिलाय टू हिज लव्ह मिस अशीच कोणीतरी. येस, होल्ड युअर ब्रेथ मिस अशीच कोणीतरी. हा मेसेज आहे तुमच्यासाठी. कम ऑन यार, आपका प्यार आपका इंतजार कर रहा है. का परत येत नाहीये तुम्ही त्यांच्याकडे? जेडीज ऍडवाइस इज नॉट गुड मिस अशीच कोणीतरी. जन्मोजन्मी एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं ना तुम्ही एकमेकांना. मग आता रागावताय का? आणि फ्रँकली स्पीकिंग रिलेशनशिप्स मध्ये असं होतच असतं. पण अशा निघून जाऊ नका. ही इज मिसिंग यू बॅडली. और वो सॉरी भी बोल रहे हैं यार. प्लीज, चिडची रिक्वेस्ट आहे की तुम्ही श्रीरंगला माफ करा आणि त्याच्याकडे परत या. सो मिस अशाच कोणीतरी, हे गाणं खास तुमच्यासाठी, तुमचं आणि श्रीरंग यांचं गाणं, तुमच्या प्रेमाचं गाणं. अँड दिस इज अ गिफ्ट फ्रॉम जेडी. जेडी कडून खास गिफ्ट. तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. नाही कळले कधी नाही कळले कधी. नाही कळले कधी जीव वेडावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी गुंड हुर हुरही श्वास गंधावला, ओळखू लागलो तू मला मी तुला. नाही कळले कधी तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी, चिंबवल्या सरी घेत अंगावरी.